वर्ष झालं प्लॅन करतोय आणि प्लॅन असं वाटलं मंदिराविषयी आधी बोला, नंतर आपण आपल्या म्हणजे सकाळीच असं झालं की मी वाईफला सोडताना तिथं छोटंसं हनुमानाचं मंदिर होतं, दर्शन घेईन म्हटलं, पण काय झालं उशीर झाला. माझं या तसं झालं आणि उशीर झाला आणि एक माणूस दर्शन घेत होता. मग मी काय म्हणतोय, मनात विचार काय करतोय, आता प्रत्येकाचा माझी कशी बाळूमामा बघते, जरी बाळूमामाचा फोटो गाडीवर दिसला तरी मी हात जोडतोच. अगदी बाळूमाचं नाव जरी दिसलं तर माझा ऑटोमॅटिक हात जोडून येते. तसं मी विचार केला की बाबा हनुमानाचं म्हणजे त्यांची भक्ती आहे म्हणलं, पडतेत पाया म्हणलं, आपण पडू, पण आता आपल्याला झालंच नाही. आणि योगायोग असा झाला, आज शनिवार होता, इथं मंदिरात आल्यानंतर ना मला समजलं आज शनिवार आहे. आणि या खरं साहेबांमुळं आपल्याला म्हणजे हनुमानाचं दर्शन भेटलं. आणि खरोखर हनुमानाचं दर्शन म्हणा, हनुमान चालीसा म्हणा, शनिवारचं हनुमानचं दर्शन घेणं फार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे, फार म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. सगळ्यांना हे समजायला पाहिजे की इथं मंदिर आहे आणि इथं यायला पाहिजे सगळ्यांनी. तुमचे अनुभव सांगा, बोला. म्हणजे अनुभव म्हणजे खूप मोठा आहे. मी खरं म्हणजे बाळूमाने मला लायकीपेक्षा चांगलं ठेवलंय, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मामाच्या सेवेत असल्यापासून आता सरांनी सांगितलं की बाबा आमच्या मनात गोष्ट आली आणि हनुमानजीने पूर्ण केली नाही असं कधीच झालं नाही. तसंच आहे माझ्या बाबतीत, असंच झालेलं आहे की माझ्या मनात कुठली गोष्ट आली ना, मामाने मला ती पुरवली नाही असं कधीच झालेलं नाही. म्हणजे मामा एका क्षणाचा सुद्धा विचार करून देत नाहीत की बाबा टेन्शन आलंय मला 10 मिनिटं, कुठल्या गोष्टीचं असं कधीच झालं नाही. का तर मी मामांच्या सेवेत असल्यामुळं. अगदी कुणाच्या गाडीच्या पाठीमागं मामाचा फोटो किंवा नाव दिसलं तर ऑटोमॅटिक हात जोडतात माझं. किंवा मंदिरात, कुठल्याही मंदिरात जाऊ द्या, पहिल्यांदा पायरीवर हात टेकलं की मामाचं नाव मुखात येतं असं. म्हणजे आणि मामांनी तेवढं चांगलं ठेवलेलं आहे. कारण ही आणि सगळ्यात महत्वाची मामाची ओढ लागली संतोष सराचे यूट्यूब चॅनल बघून मला जास्त म्हणजे कुठनं प्रेम वाढलं सर, की ज्यावेळेस मला कळायला लागलं की बाबा आत्ताच मामाला 56 वर्ष झालेत समाधी घेऊन. ही कधी कळालं तर सरांचं यूट्यूब चॅनल बघूनच कळालं. आणि मला एवढं वाटायचं की बाबा सर म्हणजे किती म्हणजे कष्ट घेतात की बाबा 2 व्हीलरवर त्यावेळेस व्हिडिओ करायला जायचे, कुठं जायचे रानात 2 व्हीलरवर. मग आपल्याला वाटायचं सर एवढं मामासाठी करतात तर आपल्याला सेवा करायला आपण का करू नये. ही गोष्ट पहिल्यांदा माझ्या मनात आली खरं सांगायचं. आणि भरपूर माझी इच्छा होती की बाबा सरांना भेटायची, पण योग येतच नव्हता. मग शेवटी असं झालं की सरांना मी आणायला गेलतो. आता अनोळखी माणूस, फोनवर बोलतो फक्त आम्ही दोघं. कोल्हापूरमधनं पंढरपूरला आम्ही पहिल्याच भेटीत आलो. आमच्या घरी सर आले पहिल्याच भेटीत माझ्या. ती कुणी आणलं, मामाने आणलं. आणि माझं लग्न पण जमलं बाळूमामाच्याच मंदिरात. पहिली एंगेजमेंट पण झाली बाळूमामाच्या मंदिरात. आणि पहिला सण म्हणजे लग्नानंतर पहिला सण असतो ना, ती पण बाळूमामाच्याच मंदिरात झाला. यांचं लग्न कसं अक्षदांच्या आधी बाळूमामांची आरती. हा, अक्षदांच्या आधी आणि माझ्या मनात जिथे अक्षर पडणार होतं का नाही, तिथे मामांचा फोटो असा पुजलेला त्यांनी बरोबर. अजब आहे का मला वाटत होतं की मला वाटतं की बाबा माझ्या लग्नाच्या अगोदर मामांचं म्हणजे मामाची आरती व्हावी, पण माझ्या वाईफला वाटतं की नाही ही मला माहीतच नव्हतं. पण एक घडून आलं, मामांनी ती करून घेतलं. जसं मी तिला म्हणलं की बाबा असं करूया का, तर लगेच म्हणली करूया. आणि आम्ही फोटो बनवायला दिला लगेच. आणि म्हणजे आता काय कारण असतं सरांना म्हणजे ते शूट करता आलं नाही माझ्या लग्नातलं, कारण त्यांना समजलं अचानकच, अगदी अचानक एवढं आरती आधी असेल आणि हे काय माहितच नव्हतं आम्हाला. आम्ही लग्नाला जायचं म्हणून लग्नासाठी. आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो, सरांचं सबस्क्रायबर किती तर लाखामध्ये सरांचं सबस्क्रायबर आहेत. पण सर माझ्या लग्नाला मी 8 दिवस सरांना पत्रिका पाठवून ठेवली होती. माझ्या लक्षात पण नव्हतं आदल्या दिवशी फोन करायचं. तर माझ्या लग्नात बाळूमामाच्या रूपात सर आले. आणि एकदम म्हणजे एकदम कार्यालयाच्या समोर सर येऊन मला फोन केला की बाबा आम्ही इथं आलोय. ही गोष्ट म्हणजे तितकीच खरी आहे. पुण्यामध्ये लग्न होतं, आळंदीत माझं आराधना मंगल कार्यालयात. तर सर बरोबर तिथं आले आणि तिथं आल्यानंतर मला कॉल केला की सर आम्ही तिथं आलोय म्हणून. आणि एक त्यांचा अनुभव सांगता आला नाही, मी सांगतो तो. सुदर्शनजींच्यामुळे इथे यायचा योग आला मित्रांनो. खरंच हनुमानाच्या मंदिरासमोर आम्ही उभे आहोत सध्या. आणि शनिवार आहे आज. फार मोठा अनुभव आज असा आला की मागंसुद्धा एक अनुभव, पहिला मागचा मी अनुभव सांगतो. मागंसुद्धा आता ज्यांनी कॅमेरा हातात घेतला आहे ते आबासाहेब शिंगटे, मगाशी ज्यांनी बोलले
तर त्यांना तो अनुभव सांगता आला नाही व्यवस्थित, म्हणून मी आणखीन एकदा रिपीट करतो तो अनुभव. ते त्यावेळेला मामांच्या सवंगड्यांना इथून घेऊन जायचं स्पेशल गाडी करून तिकडे आले होते. आणि त्यावेळी मला त्यांनी फोन केला होता की असं असं तुम्हाला यायचं आहे काय, मला सांगायचं नाही यायचं आहे. मग रात्री 8:30ला तिथं काहीतरी पोहोचले. मग ते मला म्हणाले तुम्हाला यायचंच आहे. मी म्हटलं मला तर काही शक्य नाही, मला मनात जायचंच हे नव्हतं, खरंच जायचं हे नव्हतं. कारण का दुसऱ्या दिवशी एक काहीतरी काम, आत्ता कसं आज कामायचं असतं, तिसऱ्या दिवशी काहीतरी काम होतं, लँग्वेज ट्रान्सफर, लँग्वेज. हां, आपण त्यावेळेला हे करतो कन्नड, मराठी कन्नड करतो. आणि ते व्यक्ती येणार होती आणि मी म्हटलं व्यक्ती येणार होती, म्हटलं आता ही व्यक्ती मिळायची मुश्किल आधी ट्रान्सफर करणारी, कारण कर्नाटकात शोधून त्या व्यक्तीला आणलेलं. आणि ती व्यक्ती जर आली नाही, उद्या जर आपण इथं थांबलो नाही तर ते सगळंच कॅन्सल होणार. मग ह्यांना म्हणून मी नाही म्हणाल. माझ्या मनात लई प्रश्न पडला, एवढं तिकडनं ही व्यक्ती गाडी स्टेशन घेऊन आली आहे आणि खरोखर मामांच्या घरातल्या कामासाठी नाही, आपल्या मामांच्या कामासाठीच बोलवाय, भंडारा उत्सवासाठी बोलवायला आली. आणि आता काय करायचं, मी नाही म्हणून सांगितलं सगळं यांना, कारण ते काम महत्त्वाचं होतं. दुसऱ्याच मिनिटाला मामाने मला अनुभव दिला. त्याने आले, मी नाही म्हणून सांगितलं आणि तिसऱ्या मिनिटाला फोन आला, त्या व्यक्तीचाच फोन आला, असं मी काय उद्या येणार नाही आहे, तुम्ही तुमचं काम आठवा. तिसऱ्या मिनिटाला म्हणजे बघा मला काय वाटलं म्हणजे ह्यात माझं श्रेष्ठ लय नाही, तुमची भक्ती महत्त्वाची आहे. कारण तुम्ही तेवढ्या लांबनं आला आणि मला इथंपर्यंत न्यायची बुद्धी मामाने दिली, कारण तुमच्या भक्तीमुळेच मामाने मला ते त्या माणसाला नाही म्हणून सांगायला पाहिजे. आणि ह्या फार म्हणजे फार मोठा अनुभव. त्यावेळेपासून मला तुमची प्रचिती आली की बाबा खरोखर हा व्यक्ती भक्तिवान आहे. आणि मामाने आता मगाशी जे काय कामते मामा बोलत होते, कामते मामाने मला गेल्या 4-5 दिवसा 2 आठवड्यापूर्वीच मला सांगितलं एका व्हिडिओमध्ये. काय सांगितलं आहे, तुझे चॅनलवर किती लोक आहेत म्हणाले. म्हटलं मामा 1,80,000 लोक आहेत. तर त्यावेळेस ते काय म्हणाले, त्या 1,80,000पैकी फक्त 25च तुझे म्हणाले. 5 लाखापैकी म्हणाले, ते 1 लाख म्हणाले 5 लाख तुझे जर असतील तर त्यातले 25च तुझे म्हणाले. बघाशी सांगितलं डरवीर पिक्चर आहे. धरलायच काम नेटानं चालू, पण हुशारीनं वागलं पाहिजे. गोष्ट खरी आहे, सगळीच माणसं माझे आहेत असं काय म्हणू नका. एक तुमचे 5 लाख माणसं आहेत, त्यात 25च तुमचे आहेत. 5 लाखाला 5, शेकडा 5 निघत नाहीत. शेकडा 5 नाही, लाखाला 5. लाखाला 5 खरी बोलणारी. अरे बापरे, कलियुग आहे. जगायचं कसं हो मग? जगायचं तसंच नाही तुम्हाला असं का मामा बोलायलाय, खरं आहे तर म्हणा. आणि मला खरोखर अनुभव तसा आहे. 5 लाखातली 25 म्हणजे विचार करा, एवढीच लोक आपले आहेत. आणि तुमच्याविषयी मला तसा अनुभव आला, म्हणून मग मी म्हटलं खरोखर जायचं ह्यांच्यावर. मग त्या दिवशी दुसऱ्या दिवशी आपण गेलो आणि स्वप्नीलजींचा आणि आमच्या सगळ्यांची चर्चा होते की खरोखर भक्तीने येणारे, आता सुदर्शनजींनी सुद्धा मगाशी म्हटलं की भक्तीने येणारे लोक फार कमी आहेत. स्वार्थासाठी येणारे, काहीतरी उद्देशाने येणारे, काहीतरी दाखवायसाठी येणारे, दुसरा कर्तव्य करण्यासाठी येणारे. तिथं मंदिरात आता हा पण एक इथं चर्चा व्हायला पाहिजे. मंदिरात काहीतरी एखादं पद मिळावं म्हणून येणारे सुद्धा लोक आहेत मंदिरात. तिथं मामांचं एवढं मोठं काहीतरी का करतात माहिती आहे लोक. तिथं आतमध्ये मंदिरात काहीतरी त्यांना पद मिळवायचं असते, म्हणजे मंदिराच्या ह्याच्यामध्ये कामगारांचं पद असू दे, ट्रस्टीमध्ये असू दे, कशामध्ये पण पद मिळवायच्या उद्देशाने सुद्धा लोक येतात. ही फार मोठी चूक आहे. का हे करायला सांगाने मामाने सांगितले काय, फक्त भक्ती करा, भक्तिभावानं राहा. पदासाठी, पैशासाठी, कुठल्या गोष्टीसाठी काय करू नका. आता जे तुम्ही ह्या सगळ्यांचे अनुभव जे ऐकला, ह्या दादांनी तर खरंच सुदर्शनजींचा आभार मानायला पाहिजे की इथं आपण आलो. आणि त्यामुळे ह्या दादांचा एवढा मोठा अनुभव सांगितला, खरोखर. आणि सुदर्शन सरांचं पण भरपूर म्हणजे असं इतकं मस्त विचार आहेत ना, खूप आवडलं ते विचार. आणि शिकायसारखं खूप आहे. माझ्यासारख्याला ना, माझ्यासारखा आता तुमच्या वयाने मी लहानच आहे, पण मला इतकं भारी वाटलं त्यांचं ऐकून, खूप छान वाटलं. तुम्ही आता एवढं बोलले तर त्याच्यात मला एक सांगायचंय, आम्ही निर्बुद्ध आहे, आम्हाला विचार नाही ना काय ना, आम्ही वेळ, पण आमची बुद्धी त्यांच्या ताब्यात आहे, ते फक्त बोलून घेतात खरी गोष्ट, सगळी त्यांची कृपा आहे. महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, मगाशी आम्ही बोललो की सत्य लोक जसे असत्य लोक आता मी जसं म्हटलं की स्वार्थापोटेला त्याच्यात जसं असत्य देवाने निर्माण केलं तसं सत्यही निर्माण केलं आहे. त्या सत्यानं कधीही या असत्यावर मात करायला पाहिजे आणि आपण सत्याची कास धरून आपण पुढे जायला पाहिजे. आणि सगळंच ज्या वेळेला सत्य होईल त्यावेळेला कलियुगाचा नाश होईल.
सगळे जेवढे चांगले होतील तेवढे कलियुग हे राहणार नाही आणि तसं एक युग यावं यासाठी हे सगळं कार्य आपण पुढे नेऊया. माझ्या माध्यमातून असणार, तुमच्या माध्यमातून असणार किंवा ह्या मंडळींच्या माध्यमातून असणार अनेक लोक ह्या कार्याशी जोडले जावे आणि असं ते कार्य आपण पुढे नेऊया आणि मामांचं किंवा जे काय अध्यात्माचं त्यांच्या आयुष्यात जे काय अध्यात्म येणार आहे ते अध्यात्म त्यांच्या आयुष्यात आणायचा आपण प्रयत्न करूया. जय बाळू. जय बाळू. बाळूच्या नावानं चांग भलं. धन्यवाद. खूप सुंदर आणि खूप एक आध्यात्मिक भेट म्हणू शकतो. आध्यात्मिक भेट फार फार खूप मोठी आध्यात्मिक चर्चा झाली, आध्यात्मिक अनुभव. दुसरं दुसऱ्या कशा हे म्हणजे आता एक आपण 4-5 जण भेटलो, ही कुणामुळे भेटलो? फक्त मामांमुळे. सरांमुळं. आणि आज तुमचे माझे काय ओळख सरांमुळं. तुमचे माझे काय ओळख होते काय? मामांचा कधीच नव्हती. आशीर्वाद. स्वप्नीलचा माझा काय परिचय होता? कधीच काहीच नाही, नाही. फक्त मामांच्यामुळे. आणि विशेष म्हणजे सरांची आणि माझी फक्त आम्ही कॉलवर बोलत होतो. सर म्हणजे कधीतरी फोन उचलायचे, कधीतरी एक 10 फोन केले तेव्हा सर एक फोन उचलायचे. तेवढं आहे तेवढं. पण एक काम माझ्या होणार. मनात उत्सुकता म्हणजे असायची की बाबा सरांसोबत बोलणं व्हावं, कारण एवढं चांगलं काम करतात सर. एवढं मामांचं व्हिडिओ, मामा जिथं जिथं गेले, जिथं रिंगण मारलं, म्हणजे जिथं मामा थांबले बसले, ज्या झाडाखाली थांबले बसले ते सगळं दाखवलं. म्हणजे आपण आज घरात बसून सगळं सगळं बघितलं. बघू शकतो तिकडं. ती कुणामुळे शक्य झालं तर संतोष सरांमुळे शक्य झालं आणि त्यांच्या युट्यूब चॅनलमुळे शक्य झालं ही गोष्ट. आणि ह्याच्यात म्हणजे खोटं काहीच नाही बाबा. आणि मामासोबत राहिलेल्या लोक म्हणजे आज 56 वर्ष झाली मामासोबत राहिलेले लोक आहेत, त्यांच्या तोंडातनं म्हणजे मामाने म्हणजे मामा कसे बोलले कसे चालले त्यांनीच बघितलेलं, आपण काय बघितलेलं नाही. आज पण पांडुरंग कसा दिसत होता कोणी बघितलंय का? कुणीच नाही. शंकर कसा दिसत होता कोणी बघितलंच नाही. पण मामा कसे दिसत होते आज बघितलेले माणसं आहेत. मामाला बघितलेले मामा कसे दिसत होते, मामाचा कसा वेश होता हे बघितलेले लोक आज आपल्यात आहेत. ही विशेष आहे. जय बाळू. जय बाळू. खरंच आज भक्तीचं असा पूर आल्यासारखं झाले.